या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत। तर या स्पर्धेसाठी बक्षीस देणाऱ्या सर्वच बक्षीसदात्यांचं मी पुनश्च एकदा खूप खूप सहर्ष स्वागत करतो, धन्यवाद देतो। तुमच्या या मोलाच्या सहकार्यामुळे एवढी मोठी स्पर्धा उभी राहिली आणि त्याचं फलित तुम्ही तुमच्या समोर पाहताय। चला, माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्या प्रत्येक खेळाडूला माझी कळकळीची विनंती, आपण मंचासमोर या। भरपूर वेळ झालेला आहे, आता जास्त वेळ नको आहे। चला, आपण या ठिकाणी मॅन ऑफ द आपण आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत। तरी मी विनंती करेन, फर्स्ट मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाते आहे ज्ञानेश्वर जाधव या खेळाडूला। तर ज्ञानेश्वरला मी विनंती करेन, आपण मंचा समोर या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जा। ज्ञानेश्वर जाधव, चला, मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल 1 चा मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वर जाधव, आपण यायचंय आणि आपली ट्रॉफी घेऊन जायचे। हे पहा, मंचासमोर या, सर्व खेळाडूंना विनंती करतो, आपण मंचासमोर या। हे पहा, दुखापत होईल असं काही करू नका, लक्ष द्या। सर्व खेळाडूंना विनंती करेन, समोर या। चला, बसून घ्या, सर्वांनी समोर बसून घ्या, विनंती आहे, बसून घ्या। थोडंसं मशीन बंद करा जेणेकरून या ठिकाणी आवाज सर्वांना जाईल। सर्व खेळाडूंना विनंती करतो, आपण बसून घ्या। विकास सर, तुम्ही इथं थांबा ना। नवाबापू जगताप तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या वतीने आपण मॅन ऑफ द मॅच हे 3 पारितोषिक नवाबाबू जगताप यांच्या हस्ते देणार आहोत। तत्पूर्वी सर्व खेळाडूंनी बसून घ्या, विनंती आहे, बसून घ्या, मंचासमोर बसून घ्या। गेले 5 दिवस तुम्ही सलग या ठिकाणी मॅचेस पाहताय, बघताय, आनंद घेताय। एक शेवटचा क्षण आहे, तो क्षण तुम्ही जपा, समोर बसून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचा, लोखंडी ग्रिलला हात लावू नका, त्याला करंट येतोय मगाचपासून आपण पाहिलं। कॅमेरामॅन, तुम्हालाही विनंती आहे, इकडे बघा माझ्याकडे, या ग्रिलला हात लावू नका, लोखंडी ग्रिलला, त्याला करंट येतोय वल्ला झाल्यापासून। चला, बसून घेतलं काय समोर। आपण 3 मॅन ऑफ द मॅच, ज्या 3 मॅन ऑफ द मॅच होत्या, ज्या 2 सेमीफायनल एका फायनल मॅन ऑफ द मॅच साठी आपण या ठिकाणी नवाबाबू जगताप तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या वतीनं नवाबापू जगताप यांच्या हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत। पहिले सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वर जाधव या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय। पहिली सेमीफायनल ज्ञानेश्वरला या ठिकाणी उत्कृष्ट ट्रॉफी दिली जाते। आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते नवाबापू जगताप तंटामुक्ती अध्यक्ष कोथळे यांच्या हस्ते आपण ते बक्षीस या ठिकाणी देतोय। 3ही मॅन ऑफ द मॅच आपण नवाबापू जगताप यांच्या हस्तेच देऊया। ठीक आहे, ठीक आहे, नवाबापू जगताप यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया।
हा आहे ना, सेमीफायनलची द्यायची. सेमीफायनल 1, 2 सेमीफायनल असतात, कुठली एक सेमीफायनलची ट्रॉफी द्या. काही चेंजेस झालं तर प्लेयर आपसात बदलून घेतात, हरकत नाही. आपल्याकडून कुठली चूक होऊ नये एवढंच फक्त. चला, सेकंड सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी खूप खूप अभिनंदन ज्ञानेश्वर तुमचं. सेकंड सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे रोहित बोहिटे. रोहित साठी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आहे. मान्यवरांना विनंती करतो, अभिजित जगताप ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आपण ही ट्रॉफी. मी सर्वच मान्यवरांना विनंती करेन, आपण उभं राहा. प्रत्येकाचं प्रत्येक वेळी नाव घेण्यापेक्षा एक जणाने ऍडजस्ट करून ती ट्रॉफी त्या ठिकाणी संपन्न करा. सेकंड मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. चला, आता फायनलचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. निकेतन जगताप फायनलचा मॅन ऑफ द मॅच. गोरखतात्या जगताप ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं ही आपण ट्रॉफी निकेतनला देणार आहोत. निकेतन, खूप चांगलं तुम्ही परफॉर्मन्स दिला. 6 चेंडू 10 धावची मॅच तुम्ही बीट करून या ठिकाणी आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे, हरकत नाही. चला, तदनंतर स्पर्धेतला बेस्ट बॉलर आपण या ठिकाणी ट्रॉफी देणार आहोत. निखिल जगताप असतील बेस्ट बॉलर. निखिल जगताप बेस्ट बॉलर या ठिकाणी. प्रमोद काका जगताप यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी या ठिकाणी देतोय. काकांना क्रिकेटचं किती वेळ आहे त्यांच्या वेळ देण्यावरून कळतंय. काका, अशाच प्रकारे तुम्ही क्रिकेटच्या पाठीशी उभे राहा. क्रिकेटचे भरपूर सामने आपल्या गावामध्ये आपण नक्कीच भरवू. चला, तदनंतर बेस्ट बॅटर या स्पर्धेतील आपण या ठिकाणी पुरस्कार देतोय. दत्ताबा बोईटे यांच्या वतीनं हा पुरस्कार दिला जाईल. तो पुरस्कार जातोय प्रकाश जगताप यांना. तो पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. एकही पुरस्कार कोणी माझ्या मनाने दिलेला नाही. आपण पूर्ण स्पर्धेमध्ये त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलेलं आहे आणि हे सर्व पुरस्कार आपण लाईव्ह प्रक्षेपणानुसारच दिले जातात. तर या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार, सॉरी, मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीराचा पुरस्कार आपण देतो आहे साई सम्राट ब्लास्टर संघाच्या निखिल जगतापला. माजी उपसरपंच वंदनाताई जगताप यांच्या वतीनं हा पुरस्कार, यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण देऊ. आणि स्मार्ट वॉच देखील, ही स्मार्ट वॉच आपल्याला दिलेली आहे निलेश जगताप यांच्या वतीनं. आणि ट्रॉफी सुद्धा निलेश जगताप यांच्याकडून. निलेश जगताप यांना विनंती करतो आपण समोर या. ताईंसोबत तुम्ही देखील हे बक्षीस या ठिकाणी द्यायचंय. ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच निलेशजी जगताप यांच्या वतीनं आपण पाहतो दिली गेली. खरं तर मागच्या 5 दिवसापासून ज्यांनी अतिशय सुंदर समालोचन केलं आणि मागच्या दोन्ही सीझनमध्ये जे चांगल्या पद्धतीच्या खेळाला केपीएलला रंगत आणली, ती खास ट्रॉफी निलेश जगताप यांनी मुंबईवरून आणली प्रवीण सनस यांच्यासाठी. एकदा निलेशसाठी जोरदार टाळ्या. त्यांच्या सोबत चला निलेश जगताप पण जातील आणि सोबत हर्षद जगताप यांना विनंती करतो की आपण ते ट्रॉफी द्यायची. निलेशच्या हस्ते सोबत हर्षद पण असेल. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा, कारण खूपच चांगल्या पद्धतीचं जे काय क्रिकेटचं रंगत आहे, जे काय केपीएलचे सामने आहेत, गेल्या वर्षापासून त्यांचं खूप चांगलं सहकार्य आपल्या केपीएलला होतं. त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद, अभिनंदन. चला, आता यानंतर आपण क्रमांक 4 ची ट्रॉफी या ठिकाणी संपन्न करतोय. हा सर, या की 2 मिनिटं. काय सुचवायचंय? हा सांगतो सर. चला, या ठिकाणी आपण ह्या सर्व ज्या ट्रॉफीज दिसत आहेत 1 ते 4 नंबरच्या या ट्रॉफीचा साठी आपल्याला
सौजन्य केलं होतं आकाशजी शेळमकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आकाश सरांना मी विनंती करेन आपण समोर यायचंय आणि मान्यवरांसोबत आपण देखील ट्रॉफी या ठिकाणी स्पेंड करायची आहे. 4थ्या क्रमांकाचं प्राइज जातं या ठिकाणी आपण पाहतो श्री नाथसाहेब 11 या संघाला. तर नाथसाहेब 11 संघाचे शिलेदार मी समोर बोलवतो आणि या ठिकाणी ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करा अशी मी त्यांना विनंती करतो. पूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित व्हा, जेवढे शक्य आहे तेवढ्या लोकांनी समोर जा. आकाश सर आपण देखील जायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो सर्वांच्याच हस्ते, म्हणजे या ट्रॉफी आहेत आकाश शेळमकर यांच्या हस्ते, परंतु सर्वांच्या वतीने ती ट्रॉफी श्रीनाथ साहेब 11 या संघाला सुपूर्द करा. प्लीज त्या ग्रिलला हात नका लावू, ते करंट येतो तिथं. संघ मालक गोरख तात्या जगताप आणि संदीप बापू जगताप यांच्या मालकीचा असणारा हा संघ क्रमांक 4 चा मानकरी ठरतोय. सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. धन्यवाद सर, तुम्हाला बक्षीस विजेत्या सर्व संघांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देईल. तदनंतर 3 नंबरची ट्रॉफी जी मिळालेली आहे हिरकणी वॉरियर्स या संघाला. विनंती करतो हिरकणी वॉरियर्स संघाचे शिलेदार आपण समोर यायचे मान्यवरांच्या हस्ते. मी सर्वच मान्यवरांना विनंती करेल, विशेषतः आकाशजी शेळमकर आपल्या वतीने या ट्रॉफीज आहेत, तर त्या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही त्या ट्रॉफीज 3 नंबरची ट्रॉफी आपण या स्पर्धेमध्ये जिंकली आहे. हिरकणी वॉरियर्स संघ या संघाला ती ट्रॉफी बहाल करावी अशी मी त्यांना विनंती करतो. संघ मालक असतील सुरेश नाना जगताप, संघ मालक आपलं देखील खूप खूप अभिनंदन. आपण उभे राहिलात म्हणून या स्पर्धेसाठी प्रत्येक संघ उभा राहिला. आपलं दातृत्व बक्षीसदात्यांपेक्षा कमी नाही हे मात्र नक्कीच. चला यानंतर आपण पाहतो ट्रॉफी क्रमांक 2 या स्पर्धेतील फायनलिस्ट, ज्या स्पर्धेत निसटता पराभव झाला तो संघ वीर मराठा योद्धा 2nd नंबरचा मानकरी ठरतोय. मी सर्व शिलेदारांना विनंती करेल आपण या ठिकाणी संघ मालक आहेत प्रमोद काका जगताप व सोमनाथ शेठ राऊत संघ मालक यांचं देखील खूप खूप अभिनंदन. संघ मालक आपण देखील समोर जा आणि सोमनाथजी राऊत आणि सर्व तसेच सर्वच मान्यवरांना विनंती करेल की आपण या ठिकाणी या आणि ट्रॉफी संपन्न करा. चला या ठिकाणी हर्षदजी जगताप अलॉयज इंडिया यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेला भरपूर असं सहकार्य लाभलं. पहिली ट्रॉफी आपण त्यांच्या वतीनं स्पेंड करूया. तो संघ असेल नवाभाऊ जगताप यांच्या मालकीचा साई सम्राट ब्लास्टर्स, या वर्षी सीझन 2 चा ठरलाय मानकरी. मी सर्व संघांना विनंती करतो आपण समोर जाऊन ट्रॉफी घ्यायची आहे आणि सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपल्या तर्फे ती ट्रॉफी या सर्व संघांना द्यायची आहे. मी पुन्हा एकदा सर्वच विजयी संघाचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो. सर्वच बक्षीसदात्यांचं अभिनंदन करतो की आपण दिलेल्या दातृत्वामुळे दाखवलेल्या दातृत्वामुळे ही स्पर्धा उभी राहिलेली आहे आणि आपण अशा प्रकारचं दातृत्व नेहमी देत राहा, करत राहा. अशा चांगल्या स्पर्धा तुमच्या भेटीला येत राहतील हे मात्र शंका नाही या गोष्टीमध्ये. आणि विशेषतः मी एका गोष्टीची अजून टिप्पणी करेल, एकत्र खेळत असताना कुठल्याही गोष्टीची उच नीच, थोडीशी बाचाबाची किंवा मनाला लागणाऱ्या गोष्टी घडत असतात, त्या मात्र तुम्ही बाउंड्रीच्या आतमध्ये मैदानावरच सोडून द्यायच्या आहेत आणि इथून पुढे व्यवस्थित सर्वजण एकत्र क्रिकेट खेळा. तुम्हाला इथून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद आणि मान्यवरांचे खूप खूप आभार, बक्षीसदात्यांचे देखील खूप खूप आभार, संघ मालकांचे खूप खूप आभार. आणि मी सर्वांना विनंती करतो, प्रमोद काका जगताप 2 मिनिटं सर्वांचे आभार मानतील. काका तुम्हाला विनंती करतो आपण सर्वांचे आभार माना. नमस्कार मित्रांनो, कोथळे प्रीमियर लीगच्या पर्व 2 यामध्ये झालेला अंतिम सामना अतिशय अटीतटीचा. त्यामध्ये साई सम्राट ब्लास्टर वर्सेस वीर मराठा योद्धाज. मित्रांनो 5 दिवस ह्या सामन्यांचं ज्यांनी नियोजन केलं ते प्रकाश जगताप आणि विकास नाना जगताप. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलं. असं म्हटलं जातं या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला,
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. हे KPL आज आपले संपलेले आहे आणि उद्यापासून मित्रांनो आपल्याला